क्षेमातले आमच्यापर्यंत पोहोचले. सुमित आपण पाहतो सुमित एक टेनिस क्रिकेट मधील एक महत्वाचा खेळाडू आमच्यापर्यंत आलाय. सुमित आमच्यापर्यंत पोहोचतोय. यस सुमित समोरण्यासाठी सुमित आमच्यापर्यंत येणार आहे. यस सुमित इथे सुद्धा एक मात्र महत्वाचा समालोचक आहे या कुत्री परिसरामध्ये आपण पाहतोय आणि त्यांच्या हातात सुद्धा माहिती दिला जाईल. चला समांतर कक्षामध्ये बदल झालाय. सुमित समालोचन कक्षामध्ये जोडला जाईल. सामना आपण पाहतो दोन संघादरम्यान पाहतो बोंडिवली वर्सेस टांगर या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. प्रथम मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षणाला स्वीकारले बोंडिवली संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र टांगर संघाला. टांगर आणि बोंडिवली दोन संघादरम्यान मात्र लढत आपण पाहतो. पहिला चेंडू मात्र आपण पाहतो. इथे मात्र चेंडू सुरू बडका चेंडू मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षण तिथे नसेल. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज आपला इरादा स्पष्ट करतो आणि हा पहिला चेंडूवरती मात्र इथेच सौकार रेडी. तुम्हाला सगळं उत्साह वाटलेला आहे. तुमच्यासाठी 10 सेकंद असतील. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय संदेश मिस्टर संदेश कॉंग्रॅच्युलेशन. सूर्य केलं गेला मिस्टर संदेश यांना मात्र मागच्या सामन्यातील आपण कॅप देतोय मॅन ऑफ द मॅच साठी. यावेळी मात्र चेंडू पहिले तर थोडासा खाली राहतो पण त्यांच्यापर्यंत पोहोचतात. वाईट चेंडूची घोषणा सुद्धा होते तर धावपल करतो धावा जवळ पोहोचल्या त्या मात्र 5 धावा. सुमेचा सामना मात्र मैदानामध्ये चालू आहे. आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्याच्यानंतर आता मात्र वाईट. काय म्हणशील या सामन्याबद्दल? काय नाही बॉलवर प्रेशर दिसतच आहे आपल्याला कारण की फलंदाज सुंदर प्रकारे अशी फलंदाजी करतोय आणि हा तिसरा चेंडू बघूया काय करतोय. यार्गड आता बॉल होता परंतु फलंदाज काही करू शकला नाही. गोलंदाजी सुद्धा दाब द्यावी लागेल. काय करावं लागतं तनु तूच सांग आता. नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू मात्र गोलंदाजी मार्गावरती यशस्वी झालाय. तब्बल 5 धावा धावफलकावरती झाल्यात. पूर्वी सुद्धा आपण पाहतो 4 चेंडू असतील. या 4 चेंडू मध्ये कुठल्या प्रकारे आता मात्र गोलंदाजी केली जाईल. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच. मी सत्यजित जेमन साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातो. सत्यजित जेमन साहेबांच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच दिली जाते. यावेळी मात्र डान्सिंग करून विकेट चेंडूला मात्र खेळून काढला. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होतो. इथे मात्र मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातो. सत्यजित जेमन साहेबांच्या हस्ते मात्र हा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घोषित केला जातो. कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम खेळला झाला. पुढील सामन्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल 7 धावा. उर्वरित आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळी मात्र चेंडूला लॉक केला इंडियन हवेमध्ये. इथे मात्र झेल धरतीला दान होते. सिंगल कंप्लीट होते आणि या सिंगलच्या स्वरूपाने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 8 धावा. सुमित पहिल्या दिवसामध्ये आपण कालच्या दिवसामध्ये जर पाहिला तर शेविट 26 चंदनसर हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे पहिल्या दिवसांवर विचार केला तर शेविट 26 हा संघ पुढे आलाय. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे येईल हे सुद्धा मात्र बघण्यासारखं असेल कारण की आपण पाहतो ही स्पर्धा पूर्ण लाईव्ह प्रक्षेपण होते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी मात्र यशरक्षण चुकी करतोय. सिंगल कंप्लीट होतोय. धाब्यासाठी प्रयत्न होईल का? इथे मात्र दुसऱ्या धाब्यासाठी सुद्धा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होतोय का? 2 धाब्यांवरती मात्र समाधान मानावं लागतं. या 2 धाब्याने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. आता मात्र आपण पाहतो 10 धावा धावफलकावरती तब्बल लागला जातो. तर शेवटचा अंतिम 1 चेंडू धावफलकावरती धावा 10. शेवटचा आपण पाहतो अंतिम चेंडू गोलंदाजी मार्गावरती आला. निकेश हा शेवटचा चेंडू घेऊन राटापावरती विकेट नाही. यावेळी मात्र चेंडूला फक्त पुश केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होतो. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धाब्याने आता मात्र धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 12 धावा. शेवटच्या अंतिम 6 चेंडू असतील. बीजाकडे बोलूया मधुर संगीत डीजे.
वाढलाय. संघाचा सत्र आहे, ग्रँड फिनाल आहे. नक्कीच उत्साह सर्वांना आहे, आम्हाला सुद्धा उत्साह आहे की उत्साह वाढेल. मात्र आपल्याकडे टायमिंग कमी आहे. 10 सेकंद तुमच्याकडे असतील, पंचांकडे सुद्धा, स्कोररकडे सुद्धा तुम्हाला लगेच काम करायचं आहे. फक्त 10 सेकंदामध्ये तुम्हाला सॉन्ग लावायचं आहे. आपण पाहतो यानंतर होणारा सामना राहुल ब्लास्टर्स कलंपट 20 संघ आणि त्याच्यानंतर कोंगले 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी या. राहुल ब्लास्टर्स कलंपट 20 संघ आणि कोंगले 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो. ए पूल आणि बी पूल आहे, त्याच्या कारणामुळे आम्ही थोडंसं विषयासाठी होते. राहुल ब्लास्टर्स कलंपट आणि कोंगले 11 या षटकातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेटने. त्यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर पंचाबच्या पर्यंत पोहोचतात. वाईट चेंडूची घोषणा होते. या वाईट चेंडूच्या समाप्तीनंतर अतिरिक्त एका धावेने धावपळकरती जाऊन पोहोचलाय, ते मात्र तब्बल 13 या धावेवरती नाणेफेकी केली सुद्धा जाणार आहे. या षटकातील पुन्हा पहिला चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर लक्ष्यच्या खूपच बाहेर पंचाबच्या पर्यंत पोहोचतात. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि या वाईटच्या स्वरूपाने धावपळकर धावा 14 धावा. इथे मात्र राहुल ब्लास्टर्सचा कलंपट संघ नाणेफेकीचा गोल विजय झाला. निर्णय सुद्धा आमच्यापर्यंत येणार आहे. कलंपट संघ प्रथम नाणेफेकीचा गोल विजय झालाय. यावेळी मात्र चेंडूला लॉक केला, चेंडूला चार्ज केला जातो. चेंडू मात्र निघून जातो. टेनिस क्रिकेटमधील एक दुर्मिळ फटका आहे, तो मोठा फटका. धावा जाऊन पोहोचतात. मात्र 20-20 धावा धापलकर लागल्यात. यावेळी मात्र पुन्हा सूर्यगा पडक्या दुसरा धावासाठी प्रयत्न पैकी वेगाने इथे मात्र थोडंसं गोलंदाज चुकी करतोय. चुकीला माफी नसेल. 2 धावा धापलकर लागल्या तर धापलकर धावा आता मात्र जाऊन पोहोचतोय. 22-22 धावा धापलकर लागल्या जात आहेत. चेंडूचा केला आपण पाहतो तो नक्कीच 2 चेंडूचा आणि तब्बल 22 धावा. असलेला सामना पण मैदानामध्ये पाहतोय. एका साईडला बोंडिवली वर्सेस टांगर या दोन्ही संघादरम्यान बोंडिवली संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय आणि टांगर संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. आणि आतापर्यंत जर टांगर संघाची सिच्युएशन पाहिली तर 22-22 धावेवरती तब्बल तुटला गेला. या षटकातील तिसरा चेंडू. यावेळी मात्र चेंडूला पुन्हा एकदा चार्ज केलं. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. राहुल ब्लास्टर्सचं कलंपट आयोजित राहुल ब्लास्टर्स चषक 2019 मधील हे सुरेख आयोजन. या षटकातील गोलंदाज आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण असेल आणि इथे मात्र निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. लाईव्हच्या माध्यमातून निर्णय आला आहे. षटकार 6 धावा. हॅट्रिक षटकार येतोय का? कारण की धावपळकर धावा तब्बल जाऊन पोहोचला. त्या मात्र 34 धावा. या षटकामध्ये फलंदाज चांगली कामगिरी. चेंडूला पुन्हा एकदा प्लेन केलाय. चेंडू इंडिया नादेमध्ये आणि इथे मात्र चेंडू निघून गेलाय. हिट टू द फॅन्स. हा होतो धापलकर तब्बल लावल्या जात आहे. सुरेख फलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी नसेल. दशरथ आणि विशाल सुरेख फलंदाजी. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळी मात्र चेंडूला पूर्ण चार्ज केलं. चेंडू
45 धावा दाखल करते लागला आणि विजयासाठी आवश्यकता असणार ती मात्र आपण पाहतो 45 धावांची आवश्यकता असेल. 44 धावा तब्बल दाखल करते लागला जाते. येणारे आपण चेंडू पाहतो ते मात्र 12 चेंडू आणि 45 धावा सुरेख फलंदाजी दशरथ याचं कौतुक करावं तेवढं कमीच असेल कारण की 4 षटकार 2 चौकार एक अप्रतिम फलंदाजी. दशरथ जेव्हा धावसंख्या सुद्धा आपण पाहणार होतो दशरथाने मात्र किती धावांवरती खेळताना पाहायला भेटला. लगेच क्षेत्ररक्षण लगेच क्षेत्ररक्षण लावा. चला सुरेख फलंदाजी झाली. फलंदाजी करणारा संघ आपण पाहिला तर नक्की टांगर संघ सुरेख फलंदाजी. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय पूल बी मधला असेल राहुल ब्लास्टर्स क्लब पाटा वर्सेस टोंगले 11. तर दोन संघ एक मौल्यवान एक तुल्यवान या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. एक अटीतटीची झुंज मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय गल्ल्यामध्ये 5 वाजून 35 मिनिटं होतात आपल्यापर्यंत. आतापर्यंत नक्कीच बेल कोणासाठी कधी थांबत नाही मित्रांनो. थोडासा जेवढं घाई कराल तेवढा एक चांगलं होईल चांगला खेळ पाहायला भेटेल. कारण पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर फलंदाज गोंडवली संघ फलंदाजा पाठवा कारण की क्षेत्ररक्षण तयार आहे. जसं थोडंसं सहकार्य करा. संध्याकाळचं सत्र थोडंसं जॉगिंग करत गेलं तरी चालेल. फिटनेस वाढेल. जॉगिंग फलंदाज तेवढं तुमची धावसंख्येमध्ये तुम्हाला धावा वाढतील. निलेश जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतो. एका साईडला लेफ्ट हँड बॅट्समॅन एका साईडला राईट हँड बॅट्समॅन कॉम्बिनेशन मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटे. यावेळी मात्र फलंदाज दशरथ याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर. जवळपास दशरथाने मात्र धावसंख्या दाखल करते लावल्या त्या मात्र 40 धावा दशरथांच्या सुरेख फलंदाजी तब्बल 40 धावा 10 चेंडू आणि 40 धावा दशरथानेच मात्र पाडला गेला. आणि विशाल फक्त नॉन स्ट्राईक इनवरतून दशरथाची फलंदाजी बघत होता. फक्त 2 चेंडू खेळला विशाल. पहिल्या चेंडूवरती जर षटकार येतो तर 100 रुपयांचा पारितोषिकाचा वर्षा वाटतो. काही घडेल काही बिघडेल सामना रोमांचक स्थितीमध्ये आहे. चला विजयासाठी आपण पाहतो 45 जमीनचा बदला करताना दोन्ही संघांना अभ्यासला पहिला चेंडू गोलंदाजी मार्गावरती राईट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद सुरेख झेल डीजेकडे वेगळा मधुर संगीत डीजे. विचार केला तर पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो गडीबाग. आता मात्र जर गोलंदाजासाठी सुद्धा संधी आहे. गोलंदाजाने जर विकेट काढला तर 100 रुपयांचं पारितोषिक. यावेळी मात्र चेंडूला पुन्हा ते लाभ करायचा आहे. चेंडू मात्र आपण पाहतो निघून जातो बॅकवर्ड मध्ये. क्षेत्ररक्षण वेगाने पुढे ट्रॅव्हल झालाय. सिंगल वरती समाधान. नक्कीच इथून मोठे फटके खेळावे लागतील. सामन्यामध्ये जर विजय होतो तर 5 मोठे फटके 10 चेंडूमध्ये 5 मोठे फटके येणं गरजेचं असतील. दाखल करते धावा 1 6 मोठे फटके सामन्यामध्ये विजय. कारण की आतापर्यंत जर सिच्युएशन पाहिजे तर 2 चेंडूमध्ये 1 धावा. षटकातील गोलंदाज आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन यावेळी मात्र चेंडूला पुन्हा चार्ज केला. चेंडू मात्र निघून त्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट होतो. सिंगलच्या स्वरूपाने मात्र दाखल करतो धावा 1 ने पुढे सरसावून जाऊन पोहोचेल ती मात्र 2 या धाव्यांवरती. चेंडूचा खेळ आपण पाहतो तर तो मात्र पाहायला भेटेल 3 चेंडूचा आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल 2 धावा. इथं चांगला सामना मात्र मैदानामध्ये आपला समोर रंगतो. 2 संघाच्या माध्यमातून मात्र आपण हा स्पर्धा पाहत आहोत. डीजे सुद्धा आता मात्र वादक सुद्धा थोडासा यावेळी मात्र चेंडूला लॉक केला. चेंडू इंडियन हवेमध्ये झेला
होऊ शकणार आणि ते मात्र प्रयत्न पूर्ण होता मात्र जोर होऊ शकणार नाही. धावपळ करत आता मात्र धावा जाऊन पोचतायत 4 या धावांवरती. चेंडूचा केला पण मैदानामध्ये पाहतो तर मात्र 4 चेंडूचा केला मैदानामध्ये पाहायला येतो. 4 धावा धावपळ करते पाहायला भेटत. उर्वरित 2 चेंडूचा अजून सुद्धा केला शिल्लक असेल. गोलंदाजी मार्गावरती आलाय विशाल. सुरुवातीला 5वा चेंडू याकडे मात्र पुन्हा डाऊन जाऊन स्टेट डाऊन मात्र हा प्रकार सिंगल कंप्लीट होतोय आणि या सिंगलने धावपळ करते धावा आता मात्र 1 पुढे जाऊन पोहोचले. मोठ्या पट्टी आतापर्यंत मात्र प्रयत्न करत नाही कारण की ज्या मोठ्या पट्ट्यांची गरज होती ती आता मात्र कुठेतरी मोठे फटके येत नाही. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. गोलंदाज टांगर संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावपळ करते धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर तब्बल जाऊन पोहोचलाय ती मात्र 5 या धावेवरती. त्यावेळी मात्र पंचाचा वाईट चेंडूचा इशारा पाहायला भेटतो. स्क्वेअर चेंडूचा मारा मात्र पाहतोय आपण. या स्क्वेअर चेंडूच्या मारानंतर अतिरिक्त एका धाव्याने धावपळ करते जाऊन पोहोचलाय ते मात्र 6 या धावेवरती. चेंडूचा खेळ झालाय 5 चेंडू आणि 6 धावा अंतिम चेंडू. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा सुरेखा डिलिव्हरी मोठा डिलिव्हरी निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि या पहिल्या षटकामध्ये धावपळ करते धावा 6 धावा. उद्या साईड आता मात्र 6 चेंडू आणि 39 धावा. डीजे Remix by DJ Dhana. गरुडाचं पाणी स्वतःला सावळीला वाघात पिल्याला. आता मात्र 6 चेंडू 39 धावा. मात्र पहिला चेंडू आपण पाहतो सुरेखा चेंडू पाहायला भेटतो. यष्टांवरून मात्र चेंडू जातो. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 39 धावा. गोलंदाजी मार्गावरती सोहम. यावेळी मात्र यष्टा उद्वास्त क्लीन बोर्ड फलंदाज बाद बॅट टू कव्हर मध्ये हादरा लागतो. या फलंदाजी करणारे संघ मात्र आपण पाहतोय. तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचला की मात्र तब्बल 6 धावा. शक्यतो 3रा चेंडू ओव्हरकोटा चेंडू यामध्ये मात्र फलंदाज बॅट टू पॅव्हलियन. दुसरा मात्र बॅट टू बॅक आपल्याला सुरेखा खेळला यश प्रेक्षकामार्फत. डीजे यावेळी मात्र आपण पाहतो तर 2 चेंडूवरती बॅक टू बॅक घडी हॅट्रिकची संधी आतापर्यंत स्वरूपाने फलंदाज बाद झाला. त्यानंतर दुसरा फलंदाज झाला तर आपण ज्योतीच्या स्वरूपाने हॅट्रिकची संधी. चेंडूच्या खेळ शिल्लक तो मात्र आपण पाहतो 3. हॅट्रिकची संधी होती ते मात्र प्रयत्न केला जाणार नाही. फक्त संधी पडतो. गोलंदाज मात्र धमकम लावतो. गोलंदाज मात्र पुन्हा आपण पाहतो सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. शेवटच्या अंतिम 2 चेंडू या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असेल. सामन्यापर्यंत आपण पाहतो तर एका साईडला टांगर संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करतो. पुढील अंतिम फेरीमध्ये मात्र थोडासा जवळ जाऊन पोहोचले टांगर संघ. या षटकातील गोलंदाज आपल्या षटकातील हा 5वा चेंडू घेऊन यावेळी क्लीन बोर्ड यष्टा फलंदाज बाद. याप्रमाणे फलंदाजी झाली होती. चल में आया अशी सिच्युएशन मात्र मैदानामध्ये पाहायला लागतो. तर तो बॅक टू बॅक फलंदाज मैदानाच्या बाहेर आलाय. तो फलंदाज एकमेकाला विचार सुद्धा करत असते की तू चल में आया. सर्वांना संधी द्यायला हवी. शेवटचा चेंडू
यावेळी चेंडू सूर्याचा गोलंदाजी गोलंदाजी पेशी करून मोठं करून सोम होतं. शांताबाई रूपाची खान दिसती छान लाखात छान नगरीचा वाहन. या संघातील आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घोषित करतो कांगार संघातील कॉंग्रॅच्युलेशन. प्रश्न सुद्धा आमच्यापर्यंत होता, मात्र या मैदानावरती हवेचा वेग आहे, षटकार लगेच जमलायत. मात्र गोलंदाजाचं कौतुक करणं तेवढं कमीच, कारण की 4 गडी महत्वाचे 4 गडी आणि फक्त एक धाव. सुरेख गोलंदाजी. कॉंग्रॅच्युलेशन गोलंदाज आपण पाहतोय सोम. मैदानामध्ये सामना आपल्या पुढे पोहोचतोय. एका साईडला पाहायला भेटतो मात्र राहुल ब्लास्टर्स गलम पाहत आणि एका साईडला असेल तो मात्र कोंबडे इलेव्हन. या दोन संघादरम्यान हा आपण यानंतरला सामना पाहतो. पुढच्या फेरीमध्ये आपण पाहतो आतापर्यंत कांगार संघ आपला वर्चस्व निर्माण केलेला आहे.